नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत आहे आणि मी आशा करते तुम्हीही मजेत असाल सगळे. तर चला, तर मग आपण पुण्यात आलो आहोत आणि हे जे वारकरी बसले आहेत दादा, त्यांना खूप भूक लागली होती आणि मग आम्ही त्यांना थोडंसं काहीतरी द्यावं म्हटलं, तर पैसे द्यायला लागले. तर ते पैसे नव्हते घेत आणि ते म्हटले की मला काहीतरी खाऊ घाल. त्यामुळं मी यांना म्हटलं काहीतरी खाऊ घालू त्यांना, नंतर गणपतीला जाऊ. आता चाललो आहोत आम्ही कसबा गणपतीला. बघा, हा रोड नक्की सांगा कमेंट करून कुठला आहे. आणि आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक करा माझ्या मिनी ब्लॉगला आणि सबस्क्राईबसुद्धा करा, शेअर करा. चला, तर आपण आलो आहोत कसबा गणपती येथे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथे आलो आहोत. आणि बघा कसबा गणपती. मी आले होते, गणपती बसले होते तेव्हा असं मधात आले, तेव्हा दगडूशेठलाच गेले होते. ह्या गणपती नव्हता केला मी, मैत्रिणीसोबत आले, त्यामुळं मग बघा, मंदिर खूप सुंदर आहे आणि नक्षीदार आहे आतमध्ये सुद्धा. आणि मूर्ती खूप सुरेख आहे बाप्पाची. इकडे महादेवाची पिंड आहे, विठ्ठल रखुमाई आहे. आणि आता हे जे अष्टविनायकचे फोटो आहे आजूबाजूला, ते सुद्धा खूप छान लावले आहेत. आणि मोरया गोसाई, शिवाजी महाराज यांचेसुद्धा खूप फोटो छान लावले आहेत. आणि हे जे मंदिर बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे, त्यामुळं अजूनसुद्धा ते म्हणजे कुठेही काही खराब झालेलं नाही आहे. गुरुजी ओरडतील म्हणून मी घाईगडबडीत छोटासा व्हिडिओ केला, लपून लपून त्यांच्या. आणि नियम तोडू नये, त्यामुळं मी नियम तोडला, त्याबद्दल सॉरी. आणि इथंसुद्धा मी व्हिडिओ केला आहे दगडूशेठ येथे. बाहेर बघा खूप गर्दी होती आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं रविवारी खूप गर्दी असते. बघा दगडूशेठ गणपती बाप्पा. इथे मी पोलीस दादा होते, ते मला ओरडले आणि मी त्यांना सॉरी देखील म्हटले आहे. आणि त्यांना सांगितलं की मी फोटो घेत आहे म्हणून. आणि तुम्ही ही चूक कधीच करू नका, न सांगता व्हिडिओ करू नका. आणि मी केलं तसं तुम्हीसुद्धा करू नका बरं का. आणि धन्यवाद. माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.